शेतीत जी पदर घातलाय तेवढं बी निघते का नाही ह्याची गॅरंटी नाही. सगळ्यात मोठा जुगार म्हणजे शेती आहे. महिन्याला 10,000 रुपये व्याज जाते. 1000 कोटीच्या खाली 1000 कोटीच्या त्यांना मला वाटतं त्यांना लाज वाटते 1000 कोटीच्या खाली भ्रष्टाचार करायचं. ते 100 तेवढं 200 आपलं- कोटी किरकोळ आहे त्याच्यासाठी हा, म्हणजे- विषय. जेवढं तातडीत सरकार बदलाय कसे निर्णय फास्ट होते रात्रीत राज्यपाल राजवट उठते, राष्ट्रपती राजवट उठून लगेच पाठ शपथविधी घेताना त्या मापा सरकारचं काम आहे हो. राजाचं जर मनात असेल जनतेचं नीटच करायचं आहे, पण राजा बोलला की दल हालते ना सगळं. बरं. तुमचं घर आहे आता बरोबर ना, आणि नदीचा फ्लो सगळी कोण यायला लागला. पण तुम्हाला बाहेर पडायला रस्ते राहिले होते का नाही का पलीकडच्या नाही, साईड? आधीच आम्ही बाहेर निघलो होतो. तुम्ही ती काळजी घेतली होती आधी आधीच. काळजी घेतली. पण आज कोणी मग फसलं वगैरे होतं का या वस्तीवर, का सगळ्यांनी ती काळजी नाही, घेतली? नाही, एक जणांची जनावरं फसली होती, हा, पण तिथवर पाणी नाही गेलं. अच्छा. 3 दिवस जनावर पूर्ण उपाशीच होती ती. पाणी नाही, वैरण नाही, काय नाही, काय जगली पण? जगली ती. हा हा हा. जनावर किंवा माणसं कुणाचं तसली काय हानी झाली तसली हानी काय नाही झाली. माणसं वगैरे काय कोणाची हानी नाही झाली. हा. जनावरं गेली, जनावरांची गेली, आमची बी गेली 1-2. पण लहान लहान होती. बाहेर निघोस तो रस्ते जाम झालं सगळं. परत का आत यायला एंट्री नव्हती कुठं. बरोबर. आणि पिकं तर पिकं ही ऊस लावलेला होता पूर्ण. हा हे रान माझं ह्याच्या बराबरीनं असं भरलेलं होतं पूर्ण. हा. ऊस लावला होता, 4 महिन्याचा ऊस होता. त्याच्यात आता ऊसच दिसत नाही कुठं, पूर्ण ते जमिनीच्या लेवलनच निघून गेलं ते. हा 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 हा. पूर्ण जे ऊसाचं कांड जे आपण लावतो हा. त्या कांड्यासहित पूर्ण खालनच निष्ठून गेलं मुळ्यासहित. हे जनावरांसाठी घास केलेला होता. हा. पण ही माग झाडं अडकल्यामुळं हिथनं जे पाणी व्हायचं, ही जेवढं पाणी वाहिले तेवढं हिथं वाहिले. तिथं झाडं अडकल्यामुळे इकडे यायचा फ्लो कमी झाला, असं पुढच्या साईडनं चालू झालं. माती सगळी तिथे गेली. माती तर लई ठिकाणची गेली ना, खरडून गेली ना फार. हे रान पूर्ण खरडून गेलंय. ही जे आलंय ही सगळं नदीतली जी बारीक राळ असते वाळूची, ती सगळी हिथे येऊन बसली आता. ती बी हिथे कडवळ लावलेलं होतं जनावरांसाठी, वैरणीसाठी. हे घास एवढ्यात अडकली. ऊस काय लहान असल्यामुळं ती पाण्याच्या प्रेशरनं ती पूर्ण सगळंच जमिनीसहितच धुवून गेलं, उकळून गेलं. मग पूर्ण जमिनीची माती जी आहे हे गुडघ्या इतक्या मापात रान असं खोदून नेलं. आता समजा आपण जे पीक लावतो किंवा समजा आमच्याकडे जी काळी माती, आपले पण तेवढे 2-3 फुटच कामाचे असते वरच्या. खाली तर काय सुपीक माती नसती. आता हे या जमिनी राहिल्या का नाही पीक करण्याला, आता थोडं 2-3 वर्ष त्रासच देतील. नाही, आता हे अजून आता कसं आहे, पहिला अनुभव आहे आमचा. हा, आता ते आपल्याला बी माहिती, आम्हाला माहित नाही, कारण ह्याच्या आधी एवढं म्हणजे असं धुवून जाणं, ही ती जमीन उठून जाणं, हे खरड कधी झालेलं नव्हते. आता इथनं पुढं लावल्यानंतर बघायचं नेमकं कसं होतंय कसं नाही. आणि मग तुम्ही इथनं जेव्हा गेले, आता इथनं तुम्ही मग कुठं माळावर गेले होते गावातल्या, की लांब गेले होते कुठं पाहुण्या रावळ्याकडे? आमचे भाऊ राहतात यावलीत. आम्ही आमची ही फॅमिली सगळी तिकडे गेले. आणि मग तिकडनं तुम्ही किती दिवसांनी आले इकडं, म्हणजे किती दिवस इथं? 1 महिना? 1 महिना. म्हणजे तुम्ही आत्ताच आले का रिसेंटली? कारण ते काय 1.5 महिना झालाय त्याला. गेल्या आठवड्यात आलो होता आम्ही इकडं. तुम्ही 1 महिनाभर एवढं इम्पॅक्टेड होता भाग हा? इम्पॅक्टेड होता, कारण एका आठवड्यात 3 वेळा पूर आलाय. होय. पहिलं पाणी आलं ते हितवर, ही जी चीज दिसते ह्याच्या बोर्डाला लागून रिटर्न गेलेलं होतं. दुसरं पाणी आलं ते पूर्ण सगळंच गेलं, ती काय राहिलं नाही. बरोबर. तिसऱ्यांदा पाणी आलं त्याच्यापेक्षा 20% कमी पाणी आलं. हे सगळं पूर्ण पाण्यातच होतं. मग हे सगळं वाळायला कमीत कमी महिना जाते. सगळ्या गोष्टी तयार करायला हे ते ह्याला बी टाइम जाते. वाळायला पूर्ण 1 महिना गेलाय. आणि जर हर एक गोष्टीला काय जरी असलं, घरात काय माणूस एक ठेवत नाही काय तर. होय. ही मका आमची, हिचा वास उठलाय आता, ही महिना झालं वाळती, त्यामुळे हिचा वास येणार नाही. तर आपण इथं काय बसतोय आता, बसू शकत नाही. इतकं वासाचा बी एक प्रॉब्लेम आहे ना. समजा पाणी जरी गेलं सगळं, दलदल जरी गेली, तो वास, तो स्ट्रॉंग वास 7-8 दिवस जात नाही. एकदम बेकार वास. 15 दिवस वास जात नाही. अजून बी घर लावलं, ती खोली जी आहे, आता आम्ही दुसऱ्या खोलीत राहतो चालूला, ती खोली जर लावली 1 तासभर जर बंद ठेवली, जर उघडलं तर परत त्याच्यात वास यायला चालू होतो. बरोबर. परत 10-15 मिनिटं 20 मिनिटं पूर्ण हवा खेळल्याशिवाय वास अजून जात नाही, अशी परिस्थिती आहे. पूर आहे, बाकीचं नुकसान तर करतो, पण याच्यानंतर ते रोगराई वगैरे घेऊन येतो ते वेगळं आहे. ती वेगळं. ती कसं असते रोगराईचं,
हे पुराचं जसं ओपन दिसतं तसं रोगराई काय ओपन दिसत हा नाही. ती दिसत पण नाही. जे कोण आजारी आहे ते दवाखान्यात घेऊन जातात. वैयक्तिक त्यांना करावं हा. लागतं. आता इथं समजा आपण जर नॉर्मली विचार केला, जे समजा 5-10 एकर जमीन इकडे आहे बऱ्यापैकी लोकांना ना तेवढ्या जमिनी, त्याचं कितीचं नुकसान झालंय बरं पर व्यक्ती. समजा आपण घेतलं, समजा मी समजतो तुमचं 5 एकर जमीन आहे तुमच्याकडं, 5-10 एकर शेती असणाऱ्या माणसाचं नुकसान किती झालंय साधारणतः? समजा आपण पैशाच्या टर्म मध्ये बघायला, पैशाच्या टन मध्ये बघायला जर गेलं तर कमीत कमी एक 10 लाख रुपयाचं नुकसान आहे. 10च्या वरच नुकसान आहे, 10 लाखाच्या वरच प्रत्येक शेतकऱ्याचं. हा, प्रत्येक शेतकऱ्याचं. आता तुम्हाला एक सांगू, हे माझं रान 2.25 एकर आहे. मला ऊस लागणीला कमीत कमी 30,000 रुपये खर्च. 4 महिने सांभाळायचा म्हणजे त्याचं खात आला, त्याचं खुरपानं आलं, सगळ्या गोष्टी आल्या, औषध आलं सगळं. हे सगळं करण्यात माझा कमीत कमी 40,000 रुपये खर्च झाला. आता जर ऊस लावायचं म्हणलं तर रिटर्न तेवढाच खर्च आहे मला. बरोबर. पण माझी मातीच वाहून गेली तर ऊस लावायचा कोण? खरं. एखाद्याचं पीक जातं, पीक गेल्यावर त्याची नांगरड करतो, त्याचं ते रोटरने करतो, ते पूर्ण हे रान तयार करून परत त्याच्यात लागण करतो. आता ही 4 महिन्यानंतर फिरून आम्हाला ती करायचं, म्हणजे ती मागचा खर्च गेला पूर्ण, ती काय परत येत नाही. पण आता इथून पुढचा खर्च, पण आता परिस्थिती अशी आहे की आता चालूला ह्याच्यात काय करायच्या मापात आमच्याजवळ पैसा नाही. आता याच्यात म्हणजे किती प्रकारचे नुकसान झाले बघा. एक तर पहिल्यांदा तुमची लागण झाली, त्याची औषध झालं, सगळं झालं, त्यात समजा लाखभर रुपये गेले. त्यातनं जे उत्पन्न येणार होतं ते तर गेलं, ते तर आपल्या हिशोबात असतंय. समजा यातनं समजा 2 लाख येईन, 3 लाख येईन, ते तर गेलं. म्हणजे ती ऑलरेडी आपण गेलो तोट्यात आधीच लाखभर रुपये. आता नवीन जमीन आहे जिच्यात खरडून गेलंय सगळं, हिच्यात उगण का नाही ते आपल्याला माहित बी नाही का, तरी पण आपल्याला ते करणंच आहे. त्यातनं पुन्हा आता लाखभर रुपये घालणे, आणि ते लाखभर रुपये पण गॅरंटी नाही की पीक येईल म्हणून. कारण खालचं जे उखडलंय आता त्यात काय होईल काय कोणाला माहितच नाही, किंवा तशा काही गाईडलाईन वर काय जमीन चेक करणारे, माती चेक करणारे कोण काय आलं नसेल काय कोण येत नाही. शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, शेतकरी हे सरकारचा अन्नदाता आहे. हो, काय ही लोकेशनला खाऊ पण घालतो, पण कसं आहे सरकारचा मेन इन्कम शेतकऱ्यापासून आहे, दुसरीकडनं कुठं नाही. आणि सरकारचं जे मंत्री जे काय घोटाळा करतात ना, हे सगळं शेतकऱ्याच्या जीवावर करतात. ह्यांना काय देणं घेणं नाही. खाली शेतकरी मिळाला काय, जागला काय, वाचला काय फरक पडत नाही. आम्हाला मदत आली हेक्टरी 17,000 रुपये. हेक्टरचे 17,000? हा, हेक्टरचे 17,000 रुपये. हे रान नुसतं लेवल कराय आता आमचं कमीत कमी 30-40 तास ट्रॅक्टर चालतंय. बरोबर. 40 तास ट्रॅक्टर 1,000 रुपये प्रमाण जर धरलं तर त्याचं 40,000 रुपये झालं. अधिक वरनं ते लागण करण्याचा खर्च आला, त्याचं ते बाकीचा ते तर पुढच्या गोष्टी वेगळ्याच झाल्या. फक्त लेवल करायला पैसा जातोय तेवढा, त्याच्या 1/3 पैसा आलाय. 1/3 सुद्धा नाही. हेक्टरी 17,000 म्हणजे एकरी किती आलं? 2.5 एकर, 2.25 एकराचं 1 हेक्टर असतो. बरोबर. 17,000 रुपये जर तुम्ही आम्हाला दिलं तर एकरी आम्हाला पैसे मिळलं किती? 6,000 रुपयेच मिळलं ना. 6 12 आणि ते वरचं 4,000 रुपये 1/4 एकर. 6,000 रुपये आम्हाला फक्त हेक्टरी काही एकरी मिळले. 6,000 इथली घाण काढायला बायांचा रोजगारच आमचं 10-12,000 रुपये होईल. मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हे भारत कृषीप्रधान देश आहे, आणि जे शेती करतोय त्याच खायची पंचायत आहे. ते आता म्हणायला म्हणजे आपण म्हणतो ना भारत कृषी प्रधान आहे, ते म्हणताना आपल्याला हसू येतं, प्रत्येकाला येतं. आता आपल्याला पण आलं म्हणताना परिस्थिती अशी आपल्याला हसू येते म्हणताना. जेव्हा समजा प्रशासन म्हणताय पैसे नाही, हे नाही, ते नाही, प्रशासनाचं एक बेसिक काम होतं. प्रशासनाचे एवढे डिपार्टमेंट आहे, माती चेक करायचे एवढे कृषी विज्ञान केंद्र आहे, एवढे मोठमोठे कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये. बेसिक गोष्टी ज्या ते करू शकत होते, ज्या पैशाच्या बाहेरच्या होत्या, ते आता जमिनी चेक करते, माती चेक करते. त्यांना सांगता येतं त्यांच्याकडे तेवढं सायन्स आहे की यात पीक येईल का नाही. ते जरी समजा लोकांकडे पाठवलं असतं आतापर्यंत, किंवा इथून पुढे जरी पाठवलं, समजा हे बघून कोणी पाठवलं, ऍटलीस्ट त्या माणसाला कळलं तरी की भाई अजून 6 महिन्यात पीक घेऊ नको, कारण तो मातीत समजा क्षार वाढले, हे वाढलं, ते वाढलं, ते त्यांच्या समजा रिपोर्ट मधून येईन, काहीतरी येईन. मदत तर लय बाजूला राहिली, पण ती तर लय बेसिक गोष्ट होती. जर केली गेली असती शेतकऱ्यासोबत, त्याला ऍटलीस्ट आयडियात आली असती भाई की मी आत्ता रान जोतू का नको जोतू किंवा काय. आणि मदत तर काय आपण बोलायलाच नव्हत्या मदतीचा विषयच काय नाही. हे आम्हाला वाटतं हे जे पोते आपण मागं लावले
हे असतील 30-40 हजाराची, जी 18,000 मदत आली. जेवढे लावलेत आपण, ज्यावेळेस मका काढली होती त्यावेळेस 2,500 रुपये मकाला रेट होता आमच्याकडे. त्या 2,500 आम्ही किती 5-6 ठिकी घरी ठेवलेली होती. म्हणजे हे कमीत कमी 10,000 रुपयाचा मटेरियल हिथं वाहून गेला. हे आम्हाला देते ती 17,000. सरकारनं जर शेतकऱ्याला सांगितलं असतं जर आमच्याकडे पैसा कमी आहे तुम्ही द्या, तर लोकांनी भीक मागून सरकारला दिला असतं. आता आपण हे सगळं होऊन गेलं नाही का. आता शेतकऱ्याकडे नाही सध्या पैसा, त्याच्याकडे आहे कर्ज. बऱ्याच जण तर कर्जात ते नाही का. वरनं तर काय मदत येत नाही, म्हणजे अपेक्षा बी दिली सोडून शेतकऱ्यांनी नाही का. मग आता हे एवढ्या सगळ्या गोष्टी आता समजा शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे बरं का. त्याच्या खिशात सध्या नाही पैसा, हे का सामान्य शेतकऱ्याच्या खिशात. त्याच्या घराचे प्रॉब्लेम तर लांबच ठेवा, त्याचं खानपान, त्याच्या विद्यार्थ्याचं शिक्षण, त्याच्या घरातले लग्न, त्याचे आजार, त्याच्या समजा कोणी घरात म्हातारा माणूस आहे त्याचे आजार, ते तर लांब राहिलं. बेसिक गोष्ट आहे जी त्याच्या डोक्यावर कर्ज आहे, त्याच्या खिशात पैसा नाही आणि त्याला आता वावरात हे गोष्टी करायची आहे पुढच्या, आणि वावरात काही करूच तर त्याला उत्पन्न येणार नाही, त्याच्याकडे नाही पैसा, गव्हर्नमेंट पैसा देत नाही, बँका बी कदाचित लोन देणार. आता पुढचे जे 7-8 महिने आहेत, समजा पुढचा पावसाळा येऊस तर, कारण आता कोणी हरभरे लावले असते, कोणी काहीतरी लावलं असतं रबीमध्ये नाही का. याच्यात आता शेतकऱ्यांपुढं म्हणजे करणार काय एक्झॅक्टली ते कळतच नाही, मला बी कळत नाही. किंवा आता समजा शेतकरी म्हणून तुमच्या डोक्यात काय विचार, पुढच्या 7-8 महिने जवळ पुढचा पावसाळा येत नाही, समजा आपण पावसाळ्यात समजून घेऊ की लावून दिला आपण किंवा काहीतरी येईल नाही का पावसाळ्याच्या हिशोबावर, तेव्हा जमीन थोडी हे होती, ऋतू असे बनते की पिकं येऊन जाते. आता हिवाळ्यानंतर कडक उन्हाळा येईल नाही का. आता ऑलरेडी ऑक्टोबर चालू आहे. शेतकऱ्यांच्या काय डोक्यात पुढचे 7-8 महिने म्हणजे काय. आम्हाला तर आता 2-3 शेतकरी ते बार एकदम सुसाईडच्या भाषा करून राहिले, ह्याव त्याव का काही म्हणजे राहिलंच नाही म्हणताय ना. तर मॅक्झिमम शेतकऱ्याच्या डोक्यात काय चालू आहे, कारण खिशात तर काही नाही आणि उत्पन्न घ्यायसाठी तर पैसे लागेल, सावकार वगैरे. तुम्हाला एक सांगू का, आता आमच्याकडे बँकेचं लोन आहे. बँकेचं लोन आमचं ह्या वर्षी तर काही फिटत नाही. बँकेत परत लोन मागायला बँक काय पैसा देत नाही, कारण पहिलं सिव्हिल क्लिअर नसते, बरोबर, त्याचं खातं क्लिअर नसते, कुठलीच बँक देत नाही. एखाद्या बँकेचा पोकळ बोजा जरी उतार्यावर असला तरी दुसरी बँक कर्ज द्यायला तयार होत नाही. आधी तर ऑलरेडी कर्ज घेतलेला आहे. शेतकरी कर्जबाजारी का होतो, कारण शेतकऱ्याला वाटतं की बाबा आपण काय केलं तर आपल्याला त्याच्यातनं इन्कम होईल, त्याचं देऊन आपली पुढची रुटीन झाला येईल. आता हे बँका तर काय देणार नाही त्या. राहिला गोष्ट सावकारकीच्या ह्याच्यातला, आता इकडं चालू कंडिशनला अशी परिस्थिती आहे की हे 5 रुपये 10 रुपये टक्क्यानं पैसे आणायचं, हे सगळं तयार करायचं. आता ह्याला कमीत कमी 1 लाख रुपये जरी खर्च आहे समजा, ही 1 लाख रुपये खर्चाला त्याला व्याजानं जर पैसे काढलं तर महिन्याला 10,000 रुपये व्याज जाते सावकारकीचे. व्याज जातं मुद्दल बाजूलाच. तेवढी मुद्दल जरी असली तरी तो माणूस भरू नाही शकत. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत काय इन्कम आहे, काय इन्कमच नाही, दुसरा काय कशाचा इन्कम आहे काय. मग इथनं रान तयार व्हायचं, मग तिथनं 5-6 महिने जायचं, मग त्याच्यात अजून मार्केट आहे का नाही. माल पिकवणार शेतकरी पण विकणारे व्यापारी आहे ना. पुन्हा भावाचा कर्ज डोक्यावर परत ते डोक्यावर कर्ज, आधीचे ऑलरेडी भरपूर कर्ज आहेत. तर बँक उठून बसते आमचा हप्ता, आणि ह्याच्यात शेतकरी भरडला जातो ना पूर्ण. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांनी अजून त्याचे पडलेले घर बांधले नाही, त्यांनी अजून पोराच्या शिक्षणाचा खर्च समजा जास्त होत होता तो थांबवला, घरचा काही कार्यक्रम थांबवला, हे तर सगळं थांबवलेलं, सगळं जागेला स्टॉप. फक्त वर्षावर आपण बोललो वावर ते उत्पादन त्यातच एवढं भरडला जातोय की बाकी त्याला वैयक्तिक आयुष्य राहतच नाही. वैयक्तिक म्हणजे शेतकऱ्याचं जीवनच वैयक्तिक नाही, सगळं दुसऱ्यासाठीच आहे. कोण जरी व्यापारी आला शेतकऱ्यावरच जगतो, सरकार GST घेतो शेतकऱ्याच्या ह्याच्यावरच घेतो. तुम्ही फर्टिलायझर खताचा रेट बघा, त्याला 18% GST आहे ती बी शेतकऱ्याकडनंच येते. आता हे सावकारकीचं कर्ज हे काय फिटत नसतंय, ह्याच्यातलं काही येत नसतंय. हे 1 लाख रुपये खर्च केलाय म्हणजे ह्याला लाखातनं काय लगेच चालू होत नाही. हे फक्त रान तयार करायला लाग जाते, परत बाकीच्या गोष्टी 6 महिने उत्पन्नाला जाते, त्याच्यात 2-3 लाख खर्च होतो मध्ये ते पैशाचा ते कुठून येतील ते पण शेतकऱ्याला माहित नाही. कारण सध्या मागचं जे उत्पन्न येणार होतं ते गेलंय, ते तर सगळं गेलंय. आता ही ऊस आहे माझा, ह्या ऊसात एवढी माती आहे. आता ही कारखाने चालू झाले
कारखान्याने मग सांगताना सांगितले की बाबा पूरग्रस्तांना प्राधान्य, कारण पोटरेशनला तेवढं बोलावं लागतं. हिथून आमचा ऊस जातो बैलगाडीनं कारखान्याला. बैलगाडीवाला ऊस तोडत नाही, कारण ह्याला वाढ नाही. ते जी बैल आहे ती त्याला बोलून काय उपयोग नाही. ट्रॅक्टरवाला इकडे येत नाही, जवळजवळ वाहतो काय. ऊसाला आता लाईट नाही, पाणी द्यायला येत नाही, कुठे बी असा गाळ साचलेला आहे, मातीचा आहे सगळ्या वावरात. ही ऊस बाहेर काढायचा, हे जो वजन येईल 10 नाही तर 20 टन अख्ख्या 2 एकरात. 10-20 टन 2 एकराचे मिळून 2 एकराची मिळून 10-20 टन ऊस येईल. ऊसाची परिस्थिती अशी आहे की वरनं ऊस हिरवा दिसतो, पण ते झालाय पोकाळा आतनं, त्याचं काय वजन येत नाही. राहिला गोष्ट त्याला खालनं फुटवं फुटलेला आहे. ऊसाच्या वाढीचा तर विषयच मिटला, पण ती फुटवं फुटल्यामुळं त्याच्यातला अंश ती फुटवं खायला लागलं. 10-20 टनानं 3,000 रुपयाने किती पैसे व्हायचे? 60,000 रुपये. 50-60,000. 2 एकरात ऊस बाहेर काढाय कमीत कमी 20-30 हजार रुपये घ्यायचे. मी शेतकऱ्यांना जगायचं कसं? बरं, तो कारखान्याचा पैसा बी कधी येईल तो बी त्याला माहित नसतोय. नाही नाही नाही, कारखान्याचा पैसा कधी आहे ते काय आज थोडं टाकल्यावर उद्या जल्दी आणणार. तेच ना, म्हणजे त्याला बी त्याला वाटच बघ नाही. असं नाही की आज आला समजा ते 60,000 आले, पुढचे 6 महिन्याचे मी सावकाराचे देऊन म्हणजे ठेवतो बाजूला, ते पण तर नाही ना. तो पैसा कधी येईल माहित नाही. म्हणजे शेतकऱ्याची जी बी गोष्ट विकतीये तिचा पैसा कधी येईल माहित नाही, पण शेतकऱ्याला जे बी पाहिजे ते त्याला जागेवर पैसे दे नाही. जागेवर पैसे, ते त्याला जागेवर पैसे दे नाही प्रत्येक गोष्टीमध्ये. ज्याच्यात समजा आता ते भावाचा तर विषय गेला. समजा आता इथं ऊसाचं बोलतो आपण, तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी आपण समजा ऊस आहे, बाकी गोष्टी. धाराशिव बीड जिकडे सगळ्या धुवून निघालं, ते लोक तर डाळीवर आहे किंवा सोयाबीनवर आहे वगैरे, नाही का. सोयाबीनचे भाव जर बघितले म्हणजे ते भाव बघायला लाज वाटते माणसाला. सोयाबीनचे भाव बघायला तुमचे सरकी पेंड्याचे पैसे वाढते. सरकी पेंड कुठच्या काय गेली ते कर, नाही का. तुमचं खताचे पैसे वाढते, युरिया वाढतंय, औषध वाढतंय, ट्रॅक्टर वाढतंय, डिझेल वाढतंय, पेट्रोल वाढतंय. जे बी शेतकऱ्याला पाहिजे ते त्याला जागेवर पैसा दे नाही. त्याचा भाव डबल टिपल चौपल काय होत चाललाय तो होत चाललाय. सोयाबीन 10-12 वर्षापासून वाढते, 500 कमी 500 जास्त 500 त्याच्यात चालू आहे. ज्याचा समजा कांदा होता विकायचा, त्याचा कांदा पडला, काहींचा तो बी सडला. काय म्हणजे समोरचे जास्त काय शेतकऱ्यांनी काय करावं हे आता सरकारनं सांगावं, नाही तर कसं ते सामूहिक आत्मदहनाचं हे करावं, आत्महत्या करावी अशी परिस्थिती चालू शेतकऱ्यांवर. तुम्ही जे आता पुढच्या गोष्टी जिथनं येणंच हाय तीच गेलंय निघून, दुसरं लोन काढून ती करतंय, ती होतंय का नाही ह्याची गॅरंटी नाही. कारण दुसरं काय का इकडं सांगतो ना, शेतकऱ्याच्यावर सगळे जागते ती, पण शेतकऱ्याला मात्र सगळी मारते ती, कोण ठेवत नाही. स्वामीनाथन आयोग लागू केला तर शेतकरी सरकारला कर्ज दिले एवढा पैसा शेतकऱ्याकडे, पण ही आयोग काय लागू करत नाही ती, कारण ह्यांचं जिणं त्याच्यावर नाही. तीच मोठा झाल्यावर ह्यांनी जगायचं कसं, अशी परिस्थिती आहे. ही एक पूर येऊन गेला, पूर किती 8 दिवस 15 दिवस राहून गेला, पण ही नदीकडे जेवढे शेतकरी आहेत, ते मराठवाडा झाला, तिकडची साईड झाली, ही कमीत कमी शेतकरी मागच्या 15-20 वर्षा काळात जी परिस्थिती होती ती आत्ता ह्यांची परिस्थिती चालू झाली आहे. उभा राहायचं कसं हे लय मोठं टेन्शन. आधार द्यायला कुणीच नाही. म्हणजे शेतकरी असं म्हणूच शकत नाही कुणाकडं की ह्यो समजा आपल्याला उचलून धर. ना ते प्रशासन आहे, ना ते समजा कोर्ट आहे, ना ते समजा सरकार आहे, कोण नाही, कोणच नाही. म्हणजे पूर्ण आदांतरी सगळ्यांना आदांतरी. ती शेतकऱ्यांनी बघायचं कसं करायचं कसं नाही, काय शेतकऱ्यांनी ठरवायचं. समजा आता तुम्ही ना 25-30 वर्षापासून कमीत कमी शेती करत असाल, नाही त्याच्याहून जास्त आज थोडा तरी शेतकऱ्याच्या आयुष्यात समजा आपण लॉंग टर्म बी गेलो, पुराचं समजा 2 मिनिटं आपण बाजूला ठेवलं, महाराष्ट्रामध्ये म्हणजे शेतकऱ्याचा कधीतरी असा सुगीचा काळ आलेला आहे का की भाई त्याला वाटतंय आता उत्पन्न आलंय, सेव्हिंग तर शेतकऱ्याच्या आयुष्यात सेव्हिंग कॉन्सेप्टच राहिली नाही. म्हणजे नाही का आपण म्हणतोय तो हाय ते काढून लोकांच्या घशात भरून आणि ते चाललेत पैसे वरती. असं काम शेतकऱ्याची अवस्था कायमच एवढी खराब राहिलेली. शेतकऱ्याच्या हातात आजपर्यंत शेतकरी फायद्यात कधी नाही आला तर समजा इक्वल व्हॅल्यूत आला, जेवढे घातले तेवढे आले, त्याच्यापेक्षा कमी आहे त्याला, पण त्याच्यात जास्ती काही येणार नाही. तुम्ही बँकेत पैसा ठेवला तर 8 वर्षांत दाम दुप्पट तर म्हणता येते, पण हे 8 वर्षात तुम्ही आज किती गुंतवल्या ते 8 वर्षात त्याच्यात 3 पट रिटर्न येते. पण तसं शेतीत नाही ना. बरोबर.
शेतीत जी पदर घातलाय तेवढं बी निघतंय का नाही ह्याची गॅरंटी नाही. सगळ्यात मोठा जुगार म्हणजे शेती आहे. आणि शेतकऱ्याला उलट सरकारनं काय करायला पाहिजे, गांजा लावाय, आपूचोरस लावाय परवानगी द्यायला पाहिजे. तुम्ही काय देत नाही ना, देऊ नका. मग हायाला नुसता परवानगी द्या ना, कागदावर द्यायचे आहेत तुम्हाला. शेतकरी जरा सेटल तर होईल ना. 1-2 वर्ष परवानगी द्या तुम्ही, 1-2 वर्षानं बघा शेतकरी, परत काय व्हायचे होऊ द्या 2 वर्षांनी. हा या सगळ्या शेतात जर गांजा केला तर मी करोडपती होईल ना. शेतकऱ्याला परवानगी द्यायला पाहिजे सरकारनं. तसं तुमचं आता गेलंय ना, ए बाबा नदीचा कडेचा भाग गेलाय, ही नदी हिथून 1.5 किलोमीटर इकडं 1.5 किलोमीटर तिकडं गांजा लावा. हा, गांजा लावाय परवानगी द्यायची शेतकऱ्यांना. शेतकरी वर कसं यायचं मग तुम्ही त्याचा विचार करा ना. दुसरं कुठलं पिकच नाही, कुठलं पिकच नाही. किंवा ऍटलिस्ट समजा तुम्ही ऊस घेताय ना, मग त्याला तेवढा भाव द्या ना, आहे की नाही. तुम्ही इतक्या स्कीम आणता, तुम्ही एक फालतूच्या स्कीम आणता, तुम्ही फालतूचे एक 5 दिवस जात नाही जेव्हा आपल्याला कळत नाही एखादा भ्रष्टाचार झाला नाही. 1000 कोटीच्या खाली ते बोलतच नाही का. 1000 कोटीच्या खाली 1000 कोटीच्या त्यांना, मला वाटतं त्यांना लाज वाटते 1000 कोटीच्या खाली भ्रष्टाचार करायचा. 100-200 कोटी किरकोळ आहे त्याच्यासाठी. म्हणजे त्यांची रिस्पेक्ट राहत नसेल त्यांच्या सर्कल मध्ये. समजा एखादा मंत्री म्हणतो, अरे तू काय 700 कोटीत काय तुला काही लाज वाटते की नाही, ऍटलीस्ट 2-3 हजार कोटी आपल्या लेवल मेंटेन होईल नाही का. तेवढं मग तसं शेतकऱ्याचं बी 2 वर्ष स्टेटस मेंटेन करू द्या ना, तुमच्या लेवल येतील ना. 2 वर्ष द्या ना गांजा लावाय परवानगी, काय व्हायला त्याला. अवघड आहे परिस्थिती, एकदम अवघड आहे. मग आता समजा तुम्हाला ते तर काय लिगल होणार नाही, त्या तर गोष्टी समजा आपण म्हणायला म्हणतो, आपण चेष्टेत म्हणू शकतो. पण आता गव्हर्नमेंट किंवा प्रशासन असं म्हणजे कुठल्या बेसिक स्टेप घेऊ शकतात तुम्हाला वाटतं, ऍटलिस्ट त्या तर ते घेतल्या पाहिजे, ऍटलिस्ट त्या तर ते घेऊ शकतात का, केल्या पाहिजे अशा कुठल्या गोष्टी. जसं की समजा हेक्टरी तुम्ही ऍटलिस्ट 50-60 हजार द्या, हे ते करू शकतात नाही का. अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटतं की समजा सरकारकडे ऍटलिस्ट ह्या गोष्टी तर तुम्ही लक्ष द्या, ह्या गोष्टी ऍटलिस्ट तुम्ही करा. शेतकऱ्याला जर आता उभा करायचं झालं, सरकारच्या जर मनात आलं तर सरकार लय लवकर उभा करते. काय फक्त ह्यांच्या मनात यायला पाहिजे की लवकर सगळ्या गोष्टी करायसाठी. जेवढं तातडीत सरकार बदलाय कसे निर्णय फास्ट होते. रात्रीत राज्यपाल राजवट उठते, राष्ट्रपती राजवट उठून लगेच पाठ शपथविधी घेताना त्या मापा सरकारचं काम आहे. हो, राजाचं जर मनात असेल जनतेचं नीटच करायचं आहे, पण राजा बोलला की दल हालते ना सगळं. आता ह्या रानात माती भरायला ह्याने काय केलं, MREGS मधनं पैसे देतो म्हणून सांगितलं. MREGS मधनं पैसे कसं देणार तुम्ही? तुम्हाला माती कुठनं आणायची, समजा XYZ कुठनं उचलणार तुम्ही तिथनं, त्या मातीवाल्याला तर पैसे द्यावं लागणार. त्याचे पैसे त्याच्या अकाउंटला, JCBचा खर्च JCBच्या अकाउंटला, आणि ट्रॅक्टरवाल्याचा पैसे ट्रॅक्टरवाल्याच्या अकाउंटला. शेतकऱ्याच्या हातात काय नाही. ही बिलं असं कुठलंही MREGSचं काम एवढं अर्जंट झालं आणि तड्या तापडीनं लोकांना पैसे दिले असं कुठलंच नाही. हे रानात माती भरायची म्हणलं तर शेतकऱ्याकडे बघणार सगळी. शेतकरी नुसता पळूनच मारणार आहे. जे अल्पभूधारक आहे ते काय करू शकत नाहीत. ज्याचे 20-30 एकर जमिनी आहेत तशीच लोक काहीतरी त्यांना इलाज होईल. अल्पभूधारकाला ह्या MREGSचा कुठल्या गोष्टीचा फायदा नाही. सरकारनं जर डायरेक्ट खात्यावर पैसे दिले, आता हे जर हेक्टरी जर 50,000 60,000 रुपये जर ह्यानं दिलं असतं तर आज आमचे रानं आम्ही माती भरून लेवल करून किंवा हाही ढिगार त्या वावरात हातरून आम्ही रिकाम झालो असतो. दुसरं काहीतरी करून आम्ही निवांत झालो असतो ना. आता ह्याने दिलं 17,000 आणि आमची घाण निघाय जाते 20,000. आता एक खरडचं पंचनामा करून गेले. ते खरड म्हणजे रानातली जमीन उठून गेली त्याला खरड म्हणते. आता माझं 3.25 एकर रान उठून गेलंय. माझा पंचनामा झालाय 5 गुंठ्याचा. मला पैसे याच्याला किती सांग. मग समजा ते जे पंचनाम्याला येत आहे त्यांना म्हणजे दिसत नाही का की ते मुद्दाम करताय की काय, त्यांचा जाग्याला येऊन त्या ॲपवरनं त्यांचं ते गट नंबर कळतो, त्या गट नंबरवर येऊन फोटो काढून जाते ती. फोटो तर आता काढा येते ती म्हणजे दिसत नाही का ह्यांना किती उठलंय, किती गेलंय, किती काय झालंय. सरसगट आता जेवढं नदीच्या कडचा पट्टा जे आहे सगळे 5-5 गुंठ्यावर घेतलेली आहे. 5 गुंठ्याचं पैसे यायचे किती. आता पलीकडे इकुर्ग म्हणून गाव आहे, त्या लोकांना खरडचं पैसे आले तर 3,000 2,000 4,000, जास्तीत जास्त रक्कम 5,000 खरडचे. माती विकत आणून जरी टाकायची म्हणली जवळ ना तरी ट्रॅक्टरवाला आणि ते जास्त पैसे घेतील सगळे. हा बरोबर आहे. 3,000ची तुम्हाला किती माती येईल. समजा तुम्ही आम्हाला दिले एकराचे समजा 3,000 रुपये दिले तुम्ही खरडचे,
3,000 तुम्ही जर समजा अपेक्षा करता ती जी माती वाहून गेली हे गेले ते 3,000 नुकसान भरपाई होतं, तर 3,000 देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला मातीच आणून द्या मग मला 3,000ची, आहे की नाही? तसं विचार रान भरायला. रान भरायला तुम्हाला वाटतं 3,000 जर होतंय 3,000 पैसे होतंय, देऊच माती नका द्या. आम्हाला, आहे की नाही कराडचे? तसं कोण येते हो? हा. नुसतं आम्ही मदत दिली, परत ह्यानी टोटल आकडा सांगायचा 35,000 कोटी रुपये शेतकऱ्या खात्यावर. अरे 35,000 दिलं रे तू कोटी रुपये, पण खात्यावर आलं किती त्याचा हिसाब काढ ना. पाहिजे मध्येच गायब होतोय कुठतरी, हम्म. कोणाकडे जातोय कुणाला कुणाला माहिती आता. सोलापूरसाठी माझ्या ऐकण्यातलं सांगतो, मला माहित नाही, 850 कोटी रुपये आलं म्हणून सांगितलं. हम्म. मग नदीचा पट्टा करमाळ्यापासून चालू होतो शिनाचा, इकडं पाक अक्कलकोटला एंड होतो. म्हणजे असं कर्जतच्या खालून चालू होऊन कर्नाटक बाउंड्रीपर्यंत. कर्नाटक बाउंड्रीपर्यंत ही शिना नदी जाते. हम्म. मग तिकडे भीमज बी आहे ते, असं बी काय नाही नुसतं शिनच गेले, भीमज तर दर त्या वर्षी जाते. हो. मग ह्या सगळ्याचा हिसाब जर काढला, जी नदी सोडून बाकीची गावं आहेत ती तुम्ही अतिवृष्टी झाल्यामुळे जे पंचनामे करून घेतल्या, ते ऍक्च्युली बांधावर फिरलात का तुम्ही? हेच नाही फिरले तर ते लोक आधांतरीच असतील. त्यांच्यात तर कोण- आदंतरी नाही, हिकल्यापेक्षा जास्त पैसा त्यांना मिळाला अच्छा तसं झालं. ज्या भागात पाऊस पडलाय डायरेक्ट, डायरेक्ट. पण डायरेक्ट पाऊस जेवढं नुकसान करतो त्यापेक्षा हे जास्त करतं, कारण तिकडे जमीन नाही वाहून जात, वाहून जात, तिकडे घरं नाही पडती, घर नाही. तिकडे पिकं नाही उन्मळून पडत सगळे, नाही का? जास्त पाऊस पडतोय ते काही टाइमनी पाणी वाहून जातं, नुकसान तिथं बी होतं. ते बी आपलेच माणसं आहे, ते काय त्यात हे नाही. पण जो नदीच्या कडाचा भाग आहे, जे ऍक्च्युअल तो पाण्याचा फ्लो किंवा प्रेशर एक्सपिरियन्स करतात आहे, त्यांना ज्यादा मदतीची गरज आहे की नाही? मला सांगा, 850 कोटी रुपये सोलापूर जिल्ह्याला आलं, तर 11 तालुका आहे सोलापूर जिल्ह्यात, ते डिवाइड करा. 11 तालुके, ह्या मोहोळ तालुक्यात 110 गाव आहे ते डिवाइड करा. खाली किती राहिले, शेतकरी हाताला किती आलं? तालुक्याला 80 कोटी आले. प्रत्येक गाव समजा 80 गाव आहे तालुक्यात, ऍव्हरेज धरा, एका गावाला 1 कोटी आले. आणि एका गावात समजा छोटं गाव जरी झालं 100-150 शेतकरी असतातच. मग आता 1 कोटीला जर आपण 100 भागलं तर 1 लाख रुपये. 1 लाख रुपये ते पण आले सगळे तर आले तर त्याला बी चालणे येते ना, महत्वाचं. खाली वरनं चालणे खाली येते ना. ते चाळत 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 किती येत, खाली किती आहे? कोणच त्याच्यावरती ना बोलेल ना काही करेल. एखादा माणूस जास्त बोलला तर तो कसं आहे माहिती आहे का, टाकतील. तुम्हाला सांग, कारखानदाराची लॉबिंग आहे, कंपनीवाल्याची लॉबिंग आहे, शेतकऱ्याची लॉबीच नाही हो. शेतकऱ्याचा जर एकमुखी शेतकरी एक गट्टा जर कोणा मागे राहिला तर त्याचं काय तर होईल ना. शेतकरी बी असा आहे की आज इकडे तू आज इकडे तर उद्या तिकडं. शेतकऱ्याची इकी नाही ना. शेतकऱ्याची इकी असल्यावर सरकार काय करतो? शेतकरी बघायला गेलं तर असं सगळ्यात मोठा समूह येईल महाराष्ट्रातला. जर तुम्ही म्हणजे आता नॉर्मली आपण काय म्हणतो, समजा कास्ट वाईज गेलं तर समजा मराठा समाज महाराष्ट्राचा लय मोठा भाग आहे. समजा मराठा समाजाचे 30-40% लोक येत असतील जर महाराष्ट्रामध्ये, एक्झॅक्ट आयडिया तर गव्हर्नमेंटकडे असन किंवा जाती गणना झाली नाही, पण जेवढी मराठा समाजाची कम्युनिटी आहे आणि ते समजा त्यांच्या समोर सरकार झुकतं, कारण ते एकत्र राहतो समाज तो ऍज अ कास्ट म्हणून, नाही का? समजा जर शेतकरी म्हणून समाज एकत्र आला तर त्यात मराठे येतील, धनगर येतील, वंजारी येतील, 60 ते 70% समाज महाराष्ट्राचा एकत्र येईल. तर तो किती जादा प्रेशर क्रिएट करू शकतो वरती जर एकत्र आला तर. समजा त्याच्या 0.5% म्हणजे त्याच्या 0.5% जे लोक समजा जर गव्हर्नमेंट वरती प्रेशर क्रिएट करू शकता, तर शेतकरी एकत्र राहिला, कारण प्रत्येक समाजाचे आहेत ना, प्रत्येक समाजाचे, पण त्यामुळे शेतकरी एक होत नाही. शेतकऱ्याची इकी झाल्यावर सरकार काय भले भले वागतील द्या, वाकावंच लागते. सगळ्या सप्लाय जेव्हा बंद होतो, सगळ्या सप्लाय बंद होतो त्यावेळेस वागते. एक म्हणून जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली तर ह्यांना पळता भोई थोडी झाली. सगळ्या शेतकऱ्यांनी जायला स्टॉप केलं तर तुमचं खाणं पिणंच बंद झालं तर तुम्ही करणार काय? ती एकी होत नाही, बऱ्याच वर्षांपासून होत नाही. शेतकरी नेत्यांचा बी तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे मोठमोठे नेते आले, समजा आपण कुणाचं नाव घेत नाही, शेतकरी नेतेच शेतकऱ्या जीवावर मोठे झाले हो. ती सेटलमेंट किंग झाले सगळे, ती कुठला नीट राहिलाय सांगा? त्यांना त्यांचं भागवायपुरतं मिळलं की शेतकऱ्याचं कसं का होईना ती बी विचार करत नाहीत. असं आजपर्यंत जर इतिहास काढला शेतकरी नेत्याशांचा, असा कुठला नेता होऊन गेलाय बाबा त्याला खरं शेतकऱ्याचा कळवळ आहे? नेते लय बनले, पण तो नेता बनला की झाला त्याचा विषयच मिटला. एखादी गाडी आली, लाल दिव्याची आली, सगळं झालं.
ना आता ही नदीच्या पट्ट्यात अशी परिस्थिती आहे, जास्त जरी बा लाट टाकला तर उलट टेन्शन कमी, खायला तरी येते म्हणणार हित काय करावं, काय खावं याच्यात. लोकांना जेलमध्ये जाणं ज्यादा बरं वाटतंय, तिथं हा, खायला उलट तरी भेटतं. जागाला खायला तरी येते ना. वाईट त्याला जेलमध्ये जाणं बरं वाटतंय, त्याला आत्महत्या करणं बरं वाटतंय, नाही नाही, रिअल त्याला सगळं परिस्थिती सोडून हो. देऊन कुठं आज- निघून जाणं बरं वाटतंय. आज तुम्ही त्या मला type सांगा, माया माग 4 जण नाही त्या, हम्म. पण आज शेत कसं करायचं, रान डेव्हलप कसं करायचं, हम्म. आपण पुढं राहायचं कसं, खायचं काय, ही विषय काय आज केले आणि उद्याच्याला असलाय असं हा, नाही. तेच ना, म्हणजे ह्याच्यात कमीत कमी 6-7 महिने निघून जातात बरोबर. सगळ्या गोष्टी व्हायला. पण ह्या 7-7 महिन्यात करायचं काय, आणायचं कुठून. जॉब करणाऱ्याला माहित असतं महिना गाडी 50,000 येणार आहे, हम्म. मजुराला माहित असतं संध्याकाळपर्यंत मा काम झालं 500 फिक्स आहे, फिक्स आहे. नाही का. तसं शेतकऱ्याला- दुकानवाल्याला माहित आहे मी 5 रुपयाचं सामान विकलं, त्यातलं मला 1 रुपया कमिशन आहे, मला 4 रुपयाला भेटलेलं आहे. भेटले जो पण प्रत्येकाचं माहिती आहे मला कधी येणार आहे. शासकीय अधिकाऱ्याला माहिती आहे मला समजा 1 लाख पगार आहे, आमदाराला माहिती आहे मी 100 कोटी खाणार आहे, मंत्र्याला माहिती आहे मी 2000 कोटी खाणार आहे वर्षाला. प्रत्येकाचं ठरलेलं आहे. शेतकऱ्याला माहित नाही की त्याला काय येणार आहे, शेवटी 6 महिन्यांनी त्याला येणार आहे का नाही, किंवा मी यायच्या आधीच पूर येणार आहे का, मी यायच्या एक रोग आला समजा, तुम्ही आता शेत केलं एकदम काहीतरी समजा आपण चांगलं केलं समजू, आला एक रोग काहीतरी आला, 5 दिवसात सगळं बरबाद करून जातं. सगळं खाल्लं. रोग राहिला बाजूला समजा तरी आला, पूर आला ते सगळं घेऊन जाते. पूर बी नाही आला, मार्केटला समजा तुम्हाला न्यायचा भावच नाही, भावाला समजा तुम्ही घेऊन गेले तर ती तुमची जेवढे घातले तेवढेच आले हातात, एकदम चांगल्या भावात सुद्धा, नाही का. त्यामुळं पुढचं काय मग त्यापेक्षा जेलमध्ये गेलेलं लय भारी हो, टेन्शन नाही. सकाळ संध्याकाळ खायला येते 2 टाइम, काय काम आहे आज सांगा. आपण गरबी जरा आता बघू, हे की नाही काही म्हणजे शोधित इकडं आपली नदी आहे ना, खाली नदी. आता ही खालची नदी झाली, हा, नदीनं पाणी असं तिरका चालू झालं यायला पहिल्यांदा. अच्छा, पहिल्या पुरात हा, तिरकं चालू झालं, पण ह्या पुरात जे मोठं बोडं आलं त्याच्यामुळं वाहनं कमी झालं. हा, ज्यावेळेस पाण्याचा प्रेशर जे फास्ट होता, हा, हिथं घर होतं. घर म्हणजे कमीत कमी एक 40 पत्र्याचं घर होतं, इकडं 20 इकडं 20 असं पूर्ण इथवर लांबपर्यंत होतं ते. पण ही पाण्याचा लोड इतका होता की ही पूर्ण सगळं पडत गेलं. बरोबर. तिथं अडल्यामुळं त्याचा ते प्रवाह बदलला, झाडामुळे प्रवाह बदलला. हा, झाडामुळं प्रवाह बदलला, तिथनं वाहायला परत तिकडं परत सगळं चालू झालं. अच्छा. आणि नदीची सिस्टीम कशी, ही जी फटे वाढलेत ना, ह्या फाट्यापर्यंत पाणी होतं वर. बरोबर. हे सगळं गबाळ नदीच गुंतलंय त्याच्यात. हे सगळं गुंतलेलं नदीचं. हम्म. हे पूर्ण चिचचं ही जी फाटा आहे वरचा, हा, ह्या फाट्याच्या वर पाणी होतं. सगळीच पडझड सगळीच पडझड झाली. म्हणजे हिथं घर होतं ह्याच्यावर कमीत कमी 10 फूट वर पाणी होतं. हे गेलं, समोर जाऊन पीक गेलं, समोर जाऊन पीक गेलं. एका दिवसात सगळं खतम. एका दिवसात सगळं खतम. आता हे येऊन बसले, हे सगळे वाळू बसले, हे आता वावरात टाकायची का बाहेर काढायची. ते पण शेतात टाकलं तर पीक येत नाही, बरोबर, बाहेर टाकाय जागा नाही. आणि बरं का ठरलं काढायची तर तिला खर्च आला, त्याचा खर्च आला. पुढचं तर लईच लांब राहिला. ते पुढचा विषय लय एवढं लांब. कंबर मोडलंय या पूर्ण याच्यात शेतकऱ्याचं, पूर्ण. तो काय बोलू नाही. आता ही घर बनवाय मला 7-8 लाख गेले, 7-8 लाख असं डायरेक्ट पडून गेलं सगळं. पूर्ण पडलं. हा. आणि राहिलं काय ह्याचं पत्र्याला आता मला 30,000 रुपये कमी आहे, हे पत्र मारायचं राहिले. हे 7-8 लाख पिकाचे बाकी ती गेलेली वेगळंच. मग ती शेताचा विषय जरी सोडून दिला, ह्याच नुकसान एवढं आहे. राहायचं कुठं, त्याला 30,000 कमी येतं. त्यामुळं हे पुढचं सगळं मारून तयार आहे, त्याला फक्त पत्र आणून बसवायचं बाकी राहिले. सरकारने ज्यांनी बोलायला पाहिजे, सरकारने काय मदत केली नाही. पडझडीचं 1,20,000 रुपये येतील म्हणून सांगितलं. ज्यावेळेस पहिल्यांदा पूर आला, ज्याला सरसकट मदत म्हणून जे सरकारनं 10,000 रुपये दिलं, तेवढं झालं. आणि अधिक हेक्टरी 17,000 रुपये. म्हणजे असं मिळून आतापर्यंत सरकारची मदत आमच्यापाशी 27,000 रुपये पोचली टोटल. आणि आता इथून पुढे शक्यतो येणार. आता काय खरं असते, आता कसं झालं ते माइंड मधनं गेलं ना सगळं. पूर गेला, त्याला महिना झालं, आता ह्यांना इलेक्शनचं पडलंय ना, आता ते जुनं झालं. आता ते त्यात काही मसाला नाही वाटत. आता काय आहे, आता काय सुद्धा विषय नाही.
आता ह्यांना इलेक्शनचं पडलंय ना पुढचा आता. पूर्वी उद्या. शेतकऱ्याचं थोडं पडलंय आता ह्यांना. हा आता इलेक्शन येतात आता ह्यांना पंचायत समिती, नगर परिषद, झडपी, महानगरपालिका ही लुटायच्या पडल्या. आता इकडं काय देणं घेणं आहे, राहिला काय मिळाला काय, संपल्या का जमा आहे सगळ्या गोष्टी आहे की नाही? सगळ्या गोष्टी संपल्यात आता, काय राहिलेलंच नाही. जितक्या पुढे येत राहतील ते संकट फक्त शेतकरी उभा राहतो कसा तरी. शेतकरी- कोणीतरी हार मानतोय, कोणीतरी मजुरीला सुरुवात करतोय, कोणीतरी दुसरे काहीतरी पावलं उचलतोय, फॅमिली मग माग राहून जाती आणि मग ग्रामीण भाग तशा पद्धतीने बरबाद होत चालला सगळा, नाही का. आणि वरून शेतकरी एवढं सगळं करून शेतकऱ्याचे टमाटे जेव्हा 50-60 रुपयाला बी जाते तेव्हा सगळ्यांना एवढं कुथायला लागतंय, म्हणजे इतकं दुखायला लागतंय एवढं दुखायला की म्हणजे त्या टमाट्यातून रक्त यायला लागतंय त्यांच्या एकदम, हम्म. की अरे आम्ही तर 6-7 रुपयाला घेत होतो, 50 कसे द्यायचे, कसे द्यायचे. नाही का. बरं ते 50 बी शेतकऱ्याला इथून तिथं माल न्यायलाच एवढा खर्च येतोय, हा. ते त्या 50 त्याला 25 खिशात. 25 खिशात त्याच्या. त्याच्यामुळं काय त्याच्याबद्दल आता पण शेतकऱ्याचा मालक शेतकरी नाही हो. कुठलं बी तुम्ही पिकवलं तर शेतकरी जर वैयक्तिक मालक झाला ना, हा सरकारची काय गरज आहे हो? शेतकरी सरकारला व्याजाने पैसे दिले, एवढा शेतकऱ्यापाशी पैसा येईल. बरोबर. पण ही मोठं होऊ देत नाही ते ना, ह्यांना ह्यांचं पडलंय फक्त, बाकी कोणाचं